आता आपण आज जातोय शांताई रिसॉर्टमध्ये। इथे समोरच गेटच्या बाहेर भरपूर पार्किंगची जागा आहे आणि आपण आतमध्ये गेल्यावरती समोरच रिसेप्शन आहे आणि त्या बाजूला काही थोडीशी ओपन जागा आहे। गाडी आतमध्ये पार्क करणं अलाउड नाही आहे कारण आतमध्ये रस्ते खूप छोटे आहेत। तुम्ही सामान उतरवण्यासाठी आतमध्ये येऊ शकता आणि सामान उतरवलं की नंतर तुम्ही जाऊ शकता। ते इथे या इथे रिसेप्शन आहे। आत आल्या तुम्ही इथे यायचं, तुमची चावी वगैरे जे काय असेल ती घ्यायची, रूम बुकिंग असेल त्याप्रमाणे। आणि मग इथे बरेचसे सेलिब्रिटीजही आलेले आहेत, तर तुम्ही इथे चार्टमध्ये बघू शकता। आपले नक्कीच खूप सारे ओळखीचे चेहरे याच्यामध्ये आहेत, ॲक्टर्स म्हणा किंवा सिंगर्स, म्युझिशियन्स, पॉलिटिशियन्स बरेचसे आहेत। आणि ओनर इकडे आहेत काका। तर इथे आल्यानंतर तुम्हाला हे समोरच दिसेल रिसेप्शन, डावीकडे रेस्टॉरंट अँड बार, रूम्स अँड ॲडमेंट्स। आणि इथे आमची एक रूम आहे ज्याच्यामध्ये डुप्लेक्स आहे आणि मागच्या बाजूला 2 डिलक्स रूम्स आहेत। तर सध्या इथे त्यांनी घ्यायला सांगितलेलं आहे आणि इथे आपण सामान उतरवूया। छोटासा रोड आहे त्याच्यामुळे गाड्या आतमध्ये आणणं अलाउड नाही आहे, पण फक्त सामान उतरवून आपण गाडी मागे घेऊ शकतो। डुप्लेक्स रूमचा जो दरवाजा आपण बाहेरून बघितला होता तो हा आहे। आपण इथून आतमध्ये आलो की इथे रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंट इथे थोडीशी ओपन जागा आहे। खाली पायऱ्या उतरून नंतर मग जिना चढून वरती आलं की हा एक बेड फ्लोअर आहे ज्याच्यात काही रूम्स आहेत। म्हणजे तुम्ही चढून आलात की या जिन्यातून चढून येतात आणि मग इथून आलात की सरळ काही रूम्स आहेत आणि लेफ्ट साईडला काही रूम्स आहेत। आमची रूम इथे आहे, चला इकडे बघूया। आणि इकडे आमची रूम आहे, रूम नंबर 207। रूममध्ये गेल्यावरती समोर थोडा ओपन स्पेस आहे आणि आत आल्यावरती इकडे वॉशरूम आहे। इथे चावी लावायची। इथून आतमध्ये आलो की ही आहे डबल बेड रूम। एक डबल बेड आहे, त्याला अटॅच्ड बाल्कनी आहे, AC, TV। आणि या कॉर्नरने बघितलं तर या रूमच्या बाजूला एक जिना आहे ज्याच्यात वरती मेझन फ्लोअर आहे। खूप जास्त हायटेड नाही आहे त्यामुळे लहान मुलांसाठी तो चांगला आहे। बघूया आपण वर जाऊन। पायऱ्या थोड्या उंच आहेत त्यामुळे मोठ्या माणसांसाठी रेकमेंडेड नाही आहे। इथे ही रूम आहे, या रूममध्ये मेझन फ्लोअर आहे, इथून तिरका स्लॅब आहे आणि इथे सुद्धा आतमध्ये AC आहे, 2 बेड आहेत। लहान मुलांसाठी ओके आहे कारण मी आता एकदम या एंडला इथे उभा आहे तर माझं डोकं नाही टच होते, पण मी पुढे गेलो माझं डोकं टच होईल। पण ही रूम पण खूप सुंदर आहे। लहान मुलं असतील, 2 मुलं, टोटल 4 जणांसाठी हा रूम डिझाईन केलेला आहे। इथे 2 जण आणि इथून वरून बघितल्यावरती इकडे 2 जण। तो नाईस रूम, डुप्लेक्स रूम आपल्याला आवडलेली आहे। त्यानंतर आता आपण बघूया डिलक्स रूम्स ज्या आम्ही आमच्या पॅरेंट्ससाठी घेतलेल्या आहेत, ज्या ग्राउंड फ्लोअरला आहेत कारण त्यांना पायऱ्या चढायला प्रॉब्लेम। या डिलक्स रूम आहेत, त्या डिलक्स रूममध्ये बाहेर मस्त बसायला वरांडा आहे। ही एक रूम आणि ही एक रूम आम्ही घेतलेली आहे त्या रूममध्ये। आपण आतमध्ये जाऊन बघूया आता डिलक्स रूममध्ये कसं आहे। इकडे थोड्याशा पायऱ्या आहेत, आधीच्या रूमला एकदम फ्लॅट होता एंट्रन्स। इथे बाहेर टेबल आहे, छानपैकी इथे बसून मस्त गप्पा मारू शकता, गाणी वगैरे प्रोग्राम होऊ शकतो। हा दरवाजा आहे, दरवाजामधनं आत आलो की आतमध्ये दुसरा जाळीचा दरवाजा आहे आणि आत आलं की डबल बेड आहे, मोठी रूम आहे, बऱ्यापैकी स्पेशियस आहे। दोन्ही साईडला साईड टेबल आहे। या इकडे वॉश बेसिन आहे, स्टोरेज आहे, डेस्क आहे सामान ठेवायला आणि एंटर केल्यावरती लेफ्ट साईडला एक छोटंसं टेबल आणि TV सुद्धा आहे। इथून आतमध्ये गेलं बेसिनच्या बाजूला वॉशरूम आहे। ही अशी आहे डिलक्स रूम आणि ही दुसरी रूम आहे तर रेप्लिका आहे। इथे बाहेर मस्त वरांडा आहे, छानपैकी इथे रात्री बसून गप्पा मारायला वगैरे। इथे आतमध्ये आलं तर सेम तशीच रूम आहे, रेप्लिका आहे। या बाजूला TV
टेबल आहे, बेड दोन्ही साईडला, साईड टेबल्स, AC. फ्रेश होऊन आम्ही आता डिनरची ऑर्डर केलेली आहे. हे रेस्टॉरंट आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये आता आपण येऊन थोड्या वेळाने जेवणार आहोत. ऑर्डर प्रिपेअर व्हायला साधारण अर्धा तास लागेल म्हणाले, तोपर्यंत आपण रात्रीचा नजारा बघूया. आणि आपण मगाशी बघितलं होतं की आपण समोरून आलो होतो, तिथे रिसेप्शन होतं, रिसेप्शनवरून आपण सरळ आलो होतो आणि आपण हा दरवाजा बघितला होता. आणि आता इथून राईटला वळल्यावर किती सुंदर वाटतंय बघा. रात्री एकदम छान लाईट्स वगैरे लागलेले आहेत. इकडे डावीकडे सुद्धा काही रूम्स आहेत. आपण सकाळी नीट बघूया उजेडामध्ये. इथे अशा रूम्स आहेत आणि त्यांच्या वरांड्याच्या समोरच लॉन आहे. आणि इथून गेल्यानंतर पुढे कॉटेजेस आहेत, ज्यात अगदी ग्राउंड फ्लोअरलाच रूम आहे, वॉशरूम आहे सिंगल रूममध्ये. सिनियर सिटीजनसाठी त्या रूम्स खूप चांगल्या आहेत, कारण तिकडे पायऱ्या चढायला लागत नाहीत. ती आहे ते लॉन आहे आणि तिथे दिसतो साधारण डेक आहे. त्या डेकच्या पलीकडे नदी आहे. म्हणजे दिवसा जर तुम्ही तिकडे उभा राहिलात किंवा संध्याकाळी तर खूप छान नजारा दिसतो. आता रेस्टॉरंटमध्ये आलो आहे, आम्ही डिनर करायला चाललो आहे. आम्ही ऑर्डर केली होती. इकडे आलकाटे असल्यामुळे तुम्ही ऑर्डर करा आणि मग आकडामध्ये तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये फूड दिलं जाईल. रूमवरती पण सर्व करतात, पण आम्ही ॲज अ फॅमिली आलो त्याच्यामुळे आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. एंट्री केल्या केल्या मस्तपैकी इथे एक फिश टँक आहे. वाव, आणि काय मस्त फिश आहे बघा. भरपूर मासे आहेत इकडे. खूप छान पेंटिंग आहे. अँड हिअर इज द रेस्टॉरंट. सो इथे भरपूर स्पेशियस रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे बसून तुम्ही ऑर्डर केलेलं फूड एन्जॉय करू शकता. याची खास बात इकडची अशी आहे की इथे त्यांनी आपलं कोकण त्यांनी पेंटिंगद्वारे दाखवलेलं आहे. कोकण लाईफस्टाईल, त्यात विविध जी लोकं असतात किंवा कोकण संस्कृती जी जपली जाते त्याबद्दल सगळी माहिती देणारे पेंटिंग्स आहेत इकडे. या साईडला बघू शकता, खूप सुंदर. And this much spacious the place is. चला, जेवण झालेलं आहे. दुपारी आम्ही जेवलो होतो. तिकडून जेवण झाल्या माझी पहिली प्रतिक्रिया होती आहा. आता इकडे जेवलेलो आहे, अतिशय उलटी प्रतिक्रिया आहे. कारण मी ऑर्डर केलं होतं चिकन सिंगापूर नूडल्स. खूपच ड्राय होते, टेस्टलेस होते. चिकन पीसेस पण खूप ड्राय होते. त्याच्यावरती सॉस घातल्यावर सुद्धा खूप ड्राय लागत होतं, त्यामुळे नाही मी संपू शकलो. चिकन टिक्का स्टार्टर्स खूप चांगले होते, ते ऑर्डर केले होते, ते खरंच चांगले होते. त्याच्यात दाल खिचडी थोडीशी फिकी बनवली होती. मीठ कमी होतं, पण ते सगळीकडे कमीच असतं, त्यामुळे थोडंसं घातल्यावरती इट वॉज गुड. त्याच्या व्यतिरिक्त कोकम सरबत, कोकम सोडा ऑर्डर केलं होतं. दॅट वॉज गुड. मसाला छास गुड. सो ओव्हरऑल 1 to 10 रेटिंगमध्ये आय विल गिव्ह 7 टू द फूड. उद्या बघूया, उद्या मी वेगळा डिश करणार आहोत, तर त्याच्यामध्ये कसं असेल, त्याची टेस्ट कशी असेल, उद्या फीडबॅक मिळेल लंचमध्ये. बाय.